नमस्कार, मी पल्लवी. तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल. गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी आहे ना, कोणाला कोणचं इंजेक्शन लागतं, कोणाला टॅबलेट लागती, कोणाला सी व्हिटॅमिनची गोळी लागती, कोणाला डबल पॉवरचं इंजेक्शन लागतं. त्याला एक सोपे काम माझ्याकडे सोडवा, अवघड काम निधी बिधी हे तुम्ही बघा, आहे का नाही. तुम्ही म्हणले ना हे जरा यंत्रणा लाईनीत चालत नाही, हे पण लागत. ओमराजनला विचारा. नाही आता इथं जर उलट पालट करताना तर येड्यांनो मुक्तान तुम्ही राजकारणाचं तुमचं थोडं छोटं मोठं राजकारण ते पण संपून घेतात. सगळ्यांच्या नादी लागायचं, सगळ्यांच्या. माझ्या पण लागा, अजूक तिसऱ्यांच्या लागा, पण पवारांच्या कधी नादी लागू नका. आपली जिथं संपत्ती ना हे तिथून त्यांची चालू होती. पवार गप काय हे सुद्धा कळत नाही, पवार हसले का हे सुद्धा कळत नाही, पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही. लोकांना वाटायचं झालं इंग्रजी येते का नाही. माझ्यावर तर आरोप झाला प्रचारात, म्हणले निलेश लंकेला इंग्लिशच येत नाही. जेव्हा उठलं डायरेक्ट म्हणलं आहे निलेश ज्ञानदेव लंके. आज जामखेड येथे शरद पवारांच्या पक्षाचा महासोहळा लोकार्पणाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला खास करून ठाकरेंचे तडफदार खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात खासदार निलेश लंके यांनी तुफान आणि कॉमेडी भाषण करत उपस्थित असणाऱ्यांना पोट धरून हसवलं. यावेळी निलेश लंके यांनी सुजय विखे आणि अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. पवारांचा नाद करू नका, नाहीतर चड्डीत मुचाल. कोणाचाही नाद करा, पण पवारांचा नाद करू नका. मी आता 5 वर्ष संसदेत असणार आहे आणि माझे विरोधक कोर्ट कचेरीत चक्रा मारत बसतील, असं म्हणत सुजय विखेंना देखील जोरदार टोला लगावला. पाहूया ते धमाकेदार भाषण. रोहित दादाने आता काहीतरी सांगितलं. आता काय मला थांबवायसाठी वेगवेगळे उपक्रम चालू आहे. दादा तुम्हाला कुणी थांबित असतं का? हे एवढं सोपं आहे काय? ते आमच्याकडे जुन्या काळात लोक म्हणायचे स्वप्न बघायचे असल्यावर खांडाच्या घरात झोपायचं, खांडाखाली. बरोबर आहे का नाही? मग स्वप्न पडायचं. आता खांडाचे घर पण नाही राहिले, त्याच्यामुळे स्वप्न पण पडणार नाही. तुम्ही काय काळजी करू नका दादा. तुम्ही मागच्या वेळेस आले 40,000 मतांनी निवडून, यावेळेस येणार हे 80,000 मतांनी निवडून. हे निलेश लंकेचं वाक्य आहे आणि हे निलेश लंकेचं वाक्य यांची नजर मला सांगते सगळ्यांचं. मी भविष्यकार नाही, पण प्रत्येकाची नजर वाचता येते, प्रत्येकाचं मन वाचता येते. इथल्या प्रत्येकाच्या मनात एकच आहे, माझ्या मतदारसंघाचा नेता आमचा आमदार आहे ना, हा राज्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला पाहिजे. ही जामखेडकरांनी खूनगाठ बांधली हे तुम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कोण थांबितो? अरे ज्यांनी कधी ज्याचा सामाजिक कामामध्ये सहभाग नाही, कोणी शेजाऱ्याच्या एखाद्या पोराच्या हातात एखाद्याने बिस्किट पुडा सुद्धा नाही दिला, आणि जर असे म्हणले आम्हाला आमदार व्हायचं तर कसं जुळणार आहे? त्याला दानच लागती. लय लोक उद्योगपती हे उद्योजक हे, त्यांचं पेटून दिले तरी जायचं नाही लवकर 2-4 वर्षी. दानत नाही ना. पण दानत आहे ती रोहित दादांकडे, दानत ती दानत. अरे एवढी दानत असल्या नेता आहे नाही ते. सायकली काय असं काय फिक्स आहे काय? आमदारांनी सायकल वाटावा, आरोग्याचे अँब्युलन्स आणावा, हे काय असं फिक्स आहे का? पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सुद्धा त्या शेतकरी माझा सुखी झाला पाहिजे, शेतकरी चांगला आर्थिक सोर्स निर्माण झाले पाहिजे, हा विचार करणारा आपला तुमचा आमचा सर्वांचा नेता आहे. त्यामुळे तुम्ही मनातून काढून टाकव. ही कर्जत जामखेडची जनता तुम्हाला दादा डोक्यावर घेतल्याशिवाय ना, आणि डोक्यावर. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फार तुम्ही राज्यात फिराव, आणि आता कमी जास्त पडलं तर मी आहे ना. आता मी आहे ना. कोणाला कोणचं इंजेक्शन लागतं, कोणाला टॅबलेट लागती, कोणाला सी व्हिटॅमिनची गोळी लागती, कोणाला डबल पॉवरचं इंजेक्शन लागतं. त्याला एक सोपे काम माझ्याकडे सोडवा, अवघड काम निधी बिधी हे तुम्ही बघा, आहे का नाही. अवघड काम आहे ना हे, बाकीचं अवघड काम आहे. आपलं कसं सोपं काम आहे. तुम्ही म्हणले ना हे जरा यंत्रणा लाईनीत चालत नाही, हे पण लागत. ओमराजनला विचारा. राजे
फुकट नाही, सगळ्यात जास्त देशात जास्त मतांनी निवडून येत. यांच्याकडे सगळं आहे, डबल इंजिन आहे. ते सत्काराचे 2 प्रकार आहे. मी तर बऱ्याच जणांना सांगतो, तुला तुझा सत्कार कोणचा कसा करू सांग. एखाद्या अधिकाऱ्याला मी सांगत असतो, साहेब तुमचा सत्कार करायचा, कसा करू सांगा बरं. तो म्हणतो नाही सत्कार नका करू, मी काम करून देतो तुमचं. तसं आमच्याकडे 2 प्रकारचे सत्कार आहे. ओमराजे तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे तर 3 प्रकारचे असते, कारण राजे आहेत ना. एवढं ओमराजेंचं सुद्धा काम आहे, एकदम धडाडीचा माणूस. त्याच्यामुळं आज एवढा व्याप असताना, मतदारसंघातला जिल्ह्यातला व्याप असताना या ठिकाणी आले. इथं आल्यावर सुद्धा काही लोकांनी लगेच वशिला लावला होता, राजे जरा आमच्या मतदारसंघात येऊन जाता का, त्यांना जरा आम्हाला आमचं बघून द्या. ते पण इतके चॅप्टरने त्यांनी आमच्यावर ढकललं, म्हणलं यांना घेऊन जा वाटलंच. या सगळ्यात सोपा कोण आहे? मी आहे ना. तरस कोणाला देतं माणूस? हाताखालच्या माणसाला. कान धरा आणि चला. आता हे दोघं पण कसे, मी आपला जीव जोर आहे का नाही. म्हणजे आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ओमराजे कार्यक्रमाला आले. त्यामुळं दादा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ह्या मतदारसंघाची जनता तुम्हाला राज्यात सगळ्यात जास्त मताधिकाने निवडून देईल, हे तुम्हाला मी खात्री आहे, विश्वासाने सांगतो. मगाशी काहीतरी नानाने सांगितलं, पंचसूत्री काहीतरी सांगितली, आता तीच लावून धरायची का? झालं गेलं, गंगेला मिळालं, आपलं तर जुळलं ना खटका. आता लोक मला म्हणतात याने असं केलं तसं केलं, जाऊन ते तिकडं तिच्या आयला गेलं. आता तर गेलो ना आपण, खासदार झालो ना. मला काही जण म्हणतात ते पिटिशन दाखल केलं. मला एका पत्रकाराने विचारलं आता कसं. मी म्हणतो आता मला 5 वर्ष लोकांनी जनतेची सेवा करण्यासाठी संसदेत पाठवली आणि त्यांना 5 वर्ष फक्त कोर्ट कचेऱ्या एवढाच उद्योग त्यांना दिलेला आहे, एवढंच दिलेलं आहे ना. त्यामुळे लय नाना लय खोलात जाऊ नका. आता ही पंचसूत्री आता दादाच्या निवडणुकीत आपण बरोबर राबू. आता त्याच्यामुळे मी हे समजून घेतला, विषय समजून घेतला. आणि आता इथं जर उलट पालट करताना तर येड्यांनो मुक्तान तुम्ही राजकारणाचं तुमचं थोडं छोटं मोठं राजकारण ते पण संपून घेतात. उलट दादाच्या नादी लागून काहीतरी चांगलं पत्रात पाडून घ्या. यो नेता काय नसता कर्ज जामखेडचा आहे काय? हा बरोबर आहे ना. हे राज्याचा नेता आहे, राज्याच्या नेत्याकडून घ्या पदरात पाडून काहीतरी. अरे आमच्यासारखे माणसं लावून झुकून राहतात तर तुम्ही तर काय. माझं तर प्रत्येकाचं वाक्य आहे, प्रत्येक ठिकाणी सांगतो आहे ते खरं आहे. मी स्पष्ट बोलतो, जे आपल्या पोटात देण्यात तेच वाटत आहे. मी तर सांगतो बऱ्याच जणांना, सगळ्यांच्या नादी लागायचं, सगळ्यांच्या. माझ्या पण लागा, अजूक तिसऱ्यांच्या लागा, पण पवारांच्या कधी नादी लागू नका. आपली जी संपत्ती ना हे तिथून त्यांची चालू होती. पवार गप काय हे सुद्धा कळत नाही, पवार हसले का हे सुद्धा कळत नाही, आणि पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळं आपलं चाललंय ना आपत्तीत सगळ्यांची, चालून द्या. तशीच माझी विनंती आहे, सगळे तुम्ही माझ्यासारखेच आहे, भोळे आहेत, पण डोक्यात काय हवा जाऊन देऊ नका. तुमच्या नका जाऊन देऊ. आणि तिसऱ्यांच्या कोणाच्या डोक्यात असं त्यांना पण सांगा जरा थिराणी घे. त्यांच्या बोटाला धरून आपण कुठेतरी जाऊ ना, जागा करू ना. वेगळं काही करू नका. काम करणारा माणूस आहे, जे बोलतो ते करतो, हे माझे रोहित दादा. आणि आता तर पुढल्या 2 महिन्यांनी महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. काळ्या दगडावरली पांढरी रेषे. सरकार आपलंच आहे, त्यामुळं आम्ही पण वाट बघून अरे सरकार कधी येतं. कारण आता आम्ही दिल्लीत गेलो, दिल्लीत तर काय आम्हाला वाटलं काय जुळत का नाही काय. मी आता ओमराजेंना काय म्हणतो, अरे निधी कसा आणायचा, हे लोकांचे काम कसं करायची हे तरी सांगा. पहिलं जरा आमदारकी जरा अबाधित होती ना यांचं.
जत आउटलेट, जत सांगली रोड, जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे. आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी. 18 फुटी मुख्य डांबरी रस्ता, पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन, MSCB ची सर्व्हिस लाईट, संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये. मोजकेच प्लॉट शिल्लक, आजच बुकिंग करा. संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड, तळ्याकडे जाण्याचा मार्ग, आटपाडी. सन्मान्य पोपट शेठ चव्हाण, सन्मान्य राजेश शेठ चव्हाण, सन्मान्य मनोज पंच मरगळे. आजच बुकिंग करा. गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी, निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग. आजच बुकिंग करा. गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी.